And I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. वीकेंड होता तर मिश्काची फरमाईश होती की तिला इडली खायची आहे, डोसा उत्तप्पा वगैरे असंच खायचं आहे। म्हटलं चला आता वीकेंड आहे तर मग आपण हेच बनवूयात। आणि इडली डोसा असला की मला पण तो खूप आवडतो, घरामध्ये सगळ्यांनाच आवडतो। तर खूप छान आणि सिंपल पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे। जर तुमचा इडली व्यवस्थित बनत नसेल, स्पॉन्जी बनत नसेल तर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे, त्या नक्की फॉलो करा। तुम्हाला तुमचा जो डोसा आहे किंवा उत्तप्पा आहे ह्या एकाच बॅटरपासून खूप छान बनेल। आणि पुढे एक छान समरची रेसिपी पण शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तर या ठिकाणी मी घेतलेले आहेत तांदूळ, जे की 3 वाटी घेतलेले आहे। आणि मी इडलीचा जो तांदूळ असतो तो यूज केलेला आहे। तुम्ही या ठिकाणी रेशनचा तांदूळ पण यूज करू शकता। आणि त्यामध्ये मी उडद डाळ टाकलेली आहे। उडद डाळ जी घेतली आहे ती मी 1 वाटी घेतलेली आहे। स्प्लिट एंड वाटली न घेता मी अख्खीवाली जी आहे ती घेतलेली आहे, तिने छान बनते। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकता। त्याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला आता ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तांदूळ भिजतील एवढं पाणी टाकायचं आहे। आणि कधी पण आपण इडली किंवा डोसाचं कुठलं पण बॅटर बनवतो त्यावेळेस ते आपण रात्री भिजत टाकायचं आणि दिवसा ते आपण मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर दिवसभरात छान फर्मेंट होतो, त्यामुळे रात्रीच भिजत टाकावं। तर या ठिकाणी माझं जे इडलीचं बॅटर आहे ते खूप छान भिजून झालेलं आहे। तर मी आता या ठिकाणी ते मिक्सरला वाटून घेणार आहे। तर ते भिजवताना रात्री मी त्यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणा पण टाकला होता, ते मी सांगायला विसरलेले। तर या ठिकाणी आता आपण बॅटर ते बारीक करून घेत आहोत। तर त्यामध्ये आपण अर्धा वाटी पोहे टाकणार आहोत। पोहे हे भिजवून घ्यायचे आहेत आणि मग त्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहेत। याने जे आपलं बॅटर आहे खूप छान फर्मेंट होतं आणि स्पॉन्जीनेस येतो। तर या ठिकाणी मी दोघं पण वाटून घेतलेलं आहे। बॅटर जे आहे अगदी बारीक आणि खूप जाड पण नाही करायचं आहे, मीडियममध्ये आपण ते बारीक करून घेणार आहोत। आणि आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बॅटर असं छान फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये एअर क्रिएट होईल। आणि 2 ते 3 चमचे आपण यामध्ये तेल टाकणार आहोत, जेणेकरून गळ्यामध्ये जी इडली असते ती अटकते ती सुद्धा अटकणार नाही। हलक्या हाताने आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत आणि फर्मेंटेशनसाठी आपण ठेवणार आहोत। तर फर्मेंटेशनसाठी तुम्ही 1 ते 2 तास तुम्ही बाहेर उन्हात पण ठेवू शकतात किंवा घरामध्ये पण ठेवू शकता। तर यांना 7 ते 8 तास आपल्याला फर्मेंटेशन करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये वेळ लागतो, तर तुम्ही ते करू शकता। तर जी दुसरी रेसिपी आहे ती मी ही शेअर करते आहे की मटका कुल्फी। तर मटका कुल्फी, इन्स्टंटवाली मटका कुल्फी, जास्त दूध न आटवता तुम्ही घरच्या घरी मटका कुल्फी कशी तयार करू शकतात ती आपण आता बघणार आहोत। तर त्यासाठी मी घेतलेलं आहे 1 लिटर दूध आणि त्यामध्ये टाकणार आहे पनीर। कारण की आपण कुल्फी खात असतो त्यामध्ये असे दाणेदारपणा येतो, तर तो दाणेदारपणा ज्यावेळेस दूध आटवतो त्याने येत असतो आणि त्याचा खोवा पण आतमध्ये तयार होत असतो। पण आता आपल्याला खूप लवकर बनवायची आहे, इन्स्टंट बनवायची आहे, त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पनीर टाकणार आहे। तर दूध हे छान उकळू द्यायचं आहे। उकळल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 वाटी साय। आपल्याला बाहेरून कुठलेही जास्त इन्ग्रेडियंट्स आणायचे नाही आहेत, घरामध्ये जे आहेत तेच इन्ग्रेडियंट्स आपण ह्या कुल्फीमध्ये यूज करणार आहोत आणि झटपट अशी छान मटका कुल्फी तयार करणार आहोत। तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा। आता ह्यामध्ये टाकणार आहोत मिल्क पावडर। जेवढं आपण साय घेतली होती तेवढीच मिल्क पावडर घ्यायची आहे। आणि ज्यावेळेस आपण दुधामध्ये कुठली पण वस्तू टाकतो त्यावेळेस आपल्याला ते दूध आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे, कंटिन्यूअस हलवायचं आहे आणि दूध हे असं अतिशय छान उकळलेलं पाहिजे, त्यावेळेसच टाकायचं, अदरवाईज फाटण्याची शक्यता असते। आणि आता या ठिकाणी मी पनीर टाकत आहे।
पनीर पण टाकल्यानंतर आपल्याला पटकन मिक्स करायचं आहे त्यामध्ये आणि थोडासा गॅस जो आहे फुल करायचा आहे आणि व्यवस्थित स्टर करून घ्यायचं आहे. आणि आता आपण ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत. तुम्हाला हवे तेवढे तुमच्या आवडीने ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकतात. कमी जास्त काजू, बदाम, पिस्ता हे सगळं तुम्ही टाकू शकता. आणि हे पण आता छान उकळून घ्यायचं आहे आणि 1 वाटी त्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत. आणि साखर टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला छान असं आता उकळून घ्यायचं आहे आणि हे 5-1 मिनटं उकळायचं आहे अजून आणि थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण जी बॅटर केलेलं आहे कुल्फीचं ते आता हे मटक्यांमध्ये फिलअप करणार आहोत. आणि अतिशय सुंदर अशी टेस्टी जी कुल्फी आहे ती घरच्या घरी तयार होते. मटक्याचा जो मातीचा सुगंध आहे तो त्या कुल्फीमध्ये उतरतो आणि खायला अतिशय छान चवदार लागते. तर या उन्हाळ्यामध्ये नक्की तुम्ही घरी करून बघा. तर तिला कव्हर करण्यासाठी आपण वरती प्लास्टिक लावणार आहोत जेणेकरून आपण ते फ्रीझरमध्ये ठेवू शकू. आणि ही जी कुल्फी आहे तुम्ही ॲट अ टाईम खूप सारे बनवून ठेवू शकता फ्रीझरमध्ये आणि कधी पण तुमच्याकडे गेस्ट कोणी आले तर तुम्ही त्यांना सर्व करू शकतात. काहीतरी वेगळं पण होईल आणि ज्यावेळेस ते खातील त्यांना टेस्ट एवढी आवडेल की तुमची जी प्रशंसा आहे ती केल्याशिवाय राहणार नाही. तर हा अनुभव मी घेतला त्यामुळे तुम्हाला सांगत आहे. तर तुम्ही नक्की करून ठेवा. And I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need. तर तुम्ही बघू शकता की आता आपण जे बॅटर आहे ते किती छान फर्मेंट झालेलं आहे आणि मग त्याला आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. तर ह्या बॅटरपासून तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा तुम्ही काहीही बनवू शकता. तर विवेक आणि मिष्का ह्यांच्या मस्तीबरोबर आता किचनमध्ये मी करणार आहे सांबार, इडली आणि स्पॉन्ज डोसा. तर सगळ्यात आधी सांबार बनवून घेणार आहोत. सांबारसाठी मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. तिला स्वच्छ धुवून घेतली आहे आणि 5 मिनटं भिजत ठेवायचे आहे. आणि कांदा आणि टमाटर घेतलेला आहे. आपल्याला तो बारीक चॉप करून त्यामध्ये टाकायचा आहे. हळद आणि सांबार मसाला पण ह्यामध्ये थोडा टाकायचा आहे. त्याने पण टेस्ट छान येतो. मीठ टाकून घेतलं थोडंसं आणि आता हे बॅटर जे आहे ते थोडंसं मी साईडला घेतलं आणि ह्याची आपण आता इडली जी आहे ती बनवून घेणार आहोत. तर इडलीसाठी थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ज्यावेळेस आपण इडली वगैरे कुठलेही आपण बनवतो त्यावेळेस ते बॅटर आहे ते छान फेटून घ्यायचं आहे. अगदी स्मूथ करून घ्यायचं आहे. त्यानंतर बनवायचं आहे जेणेकरून त्यामध्ये छान एअर क्रिएट होते आणि स्पॉन्जीनेस येतो त्यामध्ये. तर इडली लावण्यासाठी मी ते बॅटर घेतलेलं आहे. तर आता इडली पात्राला आधी खाली तेल, तूप तुम्हाला जे काही लावायचं असेल ते लावू शकता आणि ह्यामध्ये आपण इडली आता टाकून घेणार आहोत. तर बॅटर जे आहे खूप पातळ आणि घट्ट सुद्धा नाही करायचं आहे. जास्त पातळ झालं तर तरीसुद्धा इडली बिघडते आणि घट्ट जर असलं तरी पण बिघडते. त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी आपण व्यवस्थित ठेवायची आहे.
आणि ज्यावेळेस आपण इडली लावतो त्यावेळेस जे पात्र असतं ते व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित पसरतं ते बॅटर त्यामध्ये. तर सर्व इडली पात्रांमध्ये मी इडली भरून घेतली आहे आणि इडली कुकरला लावून घेते आणि 10 ते 15 मिनटं याला आपण आता वाफ देऊन घेणार आहोत. आय थिंक ज्यावेळेस आपल्याकडे इडली डोसा वगैरे असं काही बनतो त्यावेळेस घरातले जेंट्स असतात त्यांना नारळ फोडण्याचं काम हे असतंच आय थिंक. ठीक आहे ना, तुमच्याकडे पण असतं की नाही ते मला सांगा. तर आता आपण स्पॉन्ज डोसासुद्धा बनवणार आहोत. तर त्यासाठी त्याच्यावर टाकण्यासाठी चटणी बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी घेतलेली आहे अर्धी वाटी ला पण कमी अशी उडद डाळ आणि थोडीशी 4 ते 5 चमचे चणा डाळ घेतली आहे. ती छान रोस्ट करून घेतली, तिला एका प्लेटमध्ये काढलं आणि आता ती तर तडतड आवाज येऊस तर तीळ पण छान भाजून घ्यायचे आहेत, ते पण काढून घ्यायचे आहेत. आणि त्यामध्ये आपण 4 ते 5 सुक्या मिरच्या टाकणार आहोत. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही तिखट मिरच्या टाकू शकता यामध्ये. त्या पण छान अशा रोस्ट करून घेणार आहोत कुरकुस आणि त्या पण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आणि आपण आता हे सगळं जे आहे ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. अतिशय बारीक करून घ्यायचं आहे. ते बारीक करत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि थोडंसं हिंग टाकणार आहोत आणि पुन्हा ते व्यवस्थित छान मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे स्पॉन्ज डोसावर ही चटणी जी आहे ती खूप छान लागते. आणि आता आपण करणार आहोत ओल्या नारळाची चटणी. त्यासाठी ओलं नारळ घेतलेलं आहे, त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे, एक मिरची टाकायची आहे, दही टाकायचं आहे, साखर टाकायचं आहे, मीठ आणि जिरे पावडर टाकायचे आहे. हे सगळं टाकून आपण छान मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आणि अशी झटपटवाली ही ओल्या नारळाची चटणी खूप छान लागते. इडलीसोबत नक्की ट्राय करून बघा. आता आपण सांबार जो आहे तो पटकन बनवून घेणार आहोत. तर वीकेंड होता, मी अजून बाजारात गेले नव्हते, तर भाज्या कमी होत्या. तुमच्याकडे जर जास्त भाज्या असतील त्या सगळ्या भाज्या तुम्ही टाकू शकता. तुम्ही यामध्ये कुठल्याही फळभाज्या यूज करू शकता सांबारमध्ये. तर आता त्यामध्ये तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता, अद्रक, लसूण, जिरेची पेस्ट टाकलेली आहे आणि आपले जे बेसिक मसाले आहेत ते सगळे टाकून घ्यायचे आहेत. आणि त्यामध्ये हळद, लाल तिखट, धनेपूड, सांबार मसाला हे सगळं टाकायचं आहे आणि त्यांना थोडं परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण जे वरण बनवलेलं आहे ते सांबारसाठीचं ते ह्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यांना 5 ते 10 मिनटं छान उकळू द्यायचं आहे. तर यामध्ये थोडंसं आपण टाकणार आहोत चिंचेचा गर आणि गुळाचा. तर ह्याने पण गोड आंबटपणा येतो वरणाला, खूप छान लागतं. तर आता आपण स्पॉन्ज डोसा बनवून घेणार आहोत. त्यासाठी तव्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आपण स्पॉन्ज डोसाचं जे बॅटर आहे त्या बॅटरपासूनच स्पॉन्ज डोसा बनवत आहेत. तर खूप छान होतो. आणि आता त्याला आपण परतून घेणार आहोत. तर तवा हा चांगला व्यवस्थित गरम होऊ द्यायचा आहे. जर नाही झाला तर असं थोडंफार चिटकू शकतो तव्याला. आता तुम्हाला मी इडली काढून दाखवते. इडली पण खूप छान आणि स्पॉन्जी झाली, ती पात्राला अजिबात खाली चिटकली नाही. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इडली पण खूप छान झालेली आहे. आणि इकडे स्पॉन्ज डोसासुद्धा बनवून झालेले आहेत. तर चला आता आपण प्लेट बनवूयात इडली आणि स्पॉन्ज डोसाची. तर इडलीसोबत सांबार आणि स्पॉन्ज डोसासोबत खोबऱ्याची चटणी आणि त्यावर छान ती आपण जी बनवलेली चटणी आहे थोडीशी ती टाकायची आहे आणि मस्तपैकी गरमागरम असं संडेच्या दिवशी सर्व करायचं आहे. आणि स्पॉन्ज डोस्यावर थोडंसं तूप टाकायचं आहे आणि मग सर्व करायचं आहे. खूप छान आणि टेस्टी लागतो आहे. छान घरी बनवलेलं तूप टाकलं आणि जो आपण मसाला केलेला होता मिरचीचा आणि डाळीचा तो मसाला त्यावर टाकायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही खाऊ शकतात, बनवू शकतात. आणि एकाच बॅटरपासून तुम्ही इडली पण बनवू शकता, स्पॉन्ज डोसा बनवू शकतात. मी आता उत्तप्पा आणि डोसा नाही बनवला आहे, तो नंतर बनवला होता, पण ते सुद्धा खूप छान झालं आहे. तर या तुम्ही सुद्धा मस्तपैकी गरमागरम खाण्यासाठी. At 29 and I find myself wondering
last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time. तर आमचे इडली वगैरे सगळं काही छान खाऊन झालं. त्यानंतर आता आम्ही ही मटका कुल्फी खाणार आहोत, एन्जॉय करणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान अशी मस्त ती जमलेली आहे आणि खूप चविष्ट लागली. या उन्हाळ्यामध्ये नक्की घरी मटका कुल्फी करून बघा. मिष्काला पण दिली, तिलासुद्धा आवडली आहे आणि आम्हालासुद्धा प्रचंड आवडली. तर नक्की करून बघा. तिला स्टार्टिंगला चव वेगळी वाटली, पण नंतर तिने